ज्या प्रकारचा घोर अपमान छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात झालाय, या सरकारकडून झालाय, मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे. मोदींनी त्यांचं काम केलं, महाराष्ट्राचं काम करेल. मोदींनी जरी माफी मागितली असली तरी उद्यापासून या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही. उद्या 11 वाजता सन्माननीय शरद पवारजी, माननीय उद्धव ठाकरे साहेब, नाना पटोलेजी यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व घटक, लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील. प्रधानमंत्र्यांना जर खरोखर अशा घटनांचं गांभीर्य असतं, दुःख असतं, तर 5 वर्षापूर्वी पुलवामात आमच्या 40 जवानांची हत्या झाली, तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असते. जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असते. महिलांवरील अत्याचारात वाढ होते त्याबद्दल माफी मागितली असते. पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची, पावलं टाकायची, ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे, हा राजकीय विषय आहे. ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल. या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजावली आहे शिवरायांच्या अपमानात, त्याचा तपास कोण करणार? आरोपींना अटक कोण करणार? शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली? काही कोटींची. त्यांची नावं कधी समोर येणार? सार्वजनिक बांधकाम खात्याने हे केलेलं काम आहे, त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार? आणि पुतळ्यामागचं जे ठाणे कनेक्शन आहे, त्या ठाणे कनेक्शनचा सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर, त्याचा राजीनामा कोण घेणार? त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही. त्यांनी असं देखील उल्लेख केलेला आहे की काँग्रेसने सावरकरांची माफी का नाही मागितली, असा देखील उल्लेख त्यांनी केलेला आहे. छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांशी मी म्हणून तर म्हणतो ना, ही राजकीय माफी आहे. मी जे म्हणतोय, प्रधानमंत्र्यांना यात राजकारण आणायचं आहे. वीर सावरकर